नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन। आज बघणार आहोत गाजराचा हलवा। आज मी बाजारात गेले होते आणि मला अशी लाल कलरची अशी थंडीच्या दिवसात मिळतात अशी मला गाजरं मिळाली होती, म्हणून मी ती गाजरं घेऊन आले आणि म्हटलं तर त्या गाजरांचा मस्त असा हलवा करायचा। तर मी अर्धा किलोला थोडी जास्त अशी गाजरं किसलेली आहे। तर मी स्वच्छ धुवून साल काढून ही गाजरं किसून घेतलेली आहे। तसंच याला मी खवा वगैरे काहीच वापरणार नाहीये, आपलं घरचंच सगळं साहित्य वापरणार आहे। मी आपली दुधावरची साय वापरणार आहे। तर ती मी दुधावरची साय फेटून घेतलेली आहे, ती मी अर्धा वाटी घेतलेली आहे। दूध अर्धा वाटीला मी कमी घेतलेलं आहे। तूप घेतलेलं आहे, मी मोठे 3 चमचे तूप घेतलेलं आहे। हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। वेलची पावडर घेतलेली आहे, मी बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, चारोळ्या घेतलेल्या आहेत, पिस्ता घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। बघूयात आता मी कढई गरम करायला ठेवते गॅसवरती। कढई गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया। कढई गरम झालेली आहे, आता यामध्ये घालून घेऊयात हे तूप। मी मोठे 3 चमचे तूप घेतलेले आहे, त्यातलं मी थोडं तूप ठेवते आणि मी तूप घालून घेते। आता या तुपामध्ये आपण हे गाजराचं किस घालून घेऊया। आणि आता आपल्याला हा मंद आचेवरती आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। अगदी मंद आचेवरती आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। आता हे बराच वेळ परतून झालेला आहे बघा। एक 5 ते 7 मिनिटं मी याला सतत परतवलेला आहे। आता यामध्ये घालूया हे दूध घालून घेते आणि तसंच मी क्रीम पण घालून घेते दुधाची। क्रीम घातल्यामुळे काय होणार, आपल्याला आपल्या हलव्याला गाजराच्या अगदी खवा घातल्यासारखी याला चव येणार। आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया। यामध्येच घालत ही वेलची पावडर एकत्र करून घेऊया। एकत्र केलेलं आहे। आता यामध्ये घालत चारोळ्या, काजू, हे बदाम घालूया आणि हे पिस्ता, हे पण एकत्र करून घेऊया। आणि हे आपल्याला मंद आचेवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। अगदी नंतर हे सगळे सुट्टे सुट्टे होऊन जातात। हे सगळं आपल्याला हे मध्यम आचेवरतीच करायचं आहे। हा गाजराचा जो किस आहे, गाजर किसताना मोठ्याच किसणीने किसायचा, म्हणजे ते खायला सुद्धा बरं लागतं। जर तुम्ही किसणार नसाल तर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने सुद्धा त्याला चॉप करू शकता, किंवा मिक्सरला तुम्ही दूध घालून बारीक करून घेऊ शकता। जास्त असं बारीक करायचं नाही, थोडंसं दूध घालून आपण याला तुम्ही मिक्सरला बारीक सुद्धा करून घेऊ शकता। जर तुम्ही ती प्रोसेस केला तर तुम्ही यामध्ये वरून दूध घालायची गरज लागत नाही। आता आपण हे पूर्णपणे दूध आटल्यानंतर आणि शिजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊया। हे बघा हे आता झालेलं आहे। एक पूर्ण मी ह्याच्यामधलं दूध आणि ते क्रीम घातले होते ते आटवेपर्यंत मी एक 5 ते 7 मिनिटं मी लो हीटवरती मी सतत हलवत मी शिजवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये घालत एक पिंच इतकं, चिमूटभर म्हणजे असं मीठ घालून घेते। कुठल्याही गोड पदार्थाला जर मीठ घातलं की तो चवीला लागतो। आणि मी आता 1 वाटी मी साखर घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता। गाजर हे आधीच थोडंसं गोड होतं, म्हणताना मी थोडंसं कमी साखर वापरली आहे।
आणि आता साखर घालून परत एकदा आपण याची वाफ काढून घेऊया। हे बघा, एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, सॉरी एक वाफ काढून झालेली आहे। आता आपला हा हलवा तयार आहे बघा। हे बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।